मंडळी, उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि आंब्याचा विषय निघाला नाही असं होईल का? चला बघूया एक अनोखं आम्र आख्यान. जे आख्यान घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि हास्य महारथी समीर चौगुले. वने, ए वने, चल 11 वाजले. वने, मी जाऊन येतो जरा प्राजक्ता माळीकडे. बी विंग मध्ये प्राजक्ता माळी आहे, त्यांच्याकडे जाऊन येतो. कशाला? आज रविवार सकाळी थांबा ना घरी. अगे नाही, ते आयुष्यात डायटिंगचं महत्व यावर लेक्चर घेणार आहेत, सगळे मेंबर्स येणार आहेत. त्यामुळे महत्वाचं 1 तास घेणार लेक्चर, मग मी जाते तिकडे. या प्राजक्ताला पण ना कोरड्या विहिरीतून पाणी काढायची जाम सवय. यार असं नको बोलू यार. काय एवढंच नाही, आणि कळलं का, नुसतं तेवढ्यासाठी नाही बोलवत आहे. प्राजक्त प्रभा भाग 2 आता लिहिते ती, त्याचं वाचन आहे कवितांचं. त्याचं वाचन? हो, त्यांनी मला बोलवलं, म्हटलं मलाही झोप येत नाही. काय म्हणजे? नाही, अरे नाही म्हणजे मी जागाच असतो, असं मी जागाच असतो. अरे नाही, मी जागाच असतो, त्यामुळे छान वाचन सुद्धा होईल. त्यामुळे, आणि तुला माहितीये का, बी विंग मध्ये प्रसाद वगैरे बघ, ते सुद्धा येणार आहेत वाचनाला. ते पण येणार आहेत? आणि ते सांगितलंय नवीन पुस्तक आहे, त्याला मी प्रस्तावना देणार प्राजक्ता तुझ्या. त्यांनी ठरवलेलं. येस 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 येस. चांगलंय मग. हो हो, चल. मी दुपारी घरी जेवायला येणार आहात का? नाही, आता प्राजक्ताकडे गेल्यावरती काही सोडणार आहे. जंगी पार्टी, काय तुला माहित नाही? मसाले भात. काय ती नाही ऐकत. आम्ही आहोत सगळे. येतो. चल मग येतो. होय हो, चल या. बाय बाय. मी घरी आमरसपुरी बनवणार होते. बाहेर पडलो की एकदम अशक्तपणा येतो मला, चक्कर, भूकच लागली एकदम. चल जेवूया आपण. नाही आता जा ना, प्राजक्ताकडे डायटिंगचं लेक्चर ऐकायला जा. नाही, ते ही स्वतः फरसाण खाते आणि आम्हाला डायटिंग शिकवते. तुम्ही म्हणते प्राजक्त प्रभा भाग 2चं वाचन आहे, त्याचं काय? बापरे, रेडियस काय तू? अरे लॉकडाऊन कशामुळे झालं होतं? नाही, अरे नाही, लॉकडाऊन झालं होतं करोनामुळे. त्या काळात तिने कविता लिहून काढल्या ना, म्हणून तर आपल्याला वाचताला. फार सुंदर लिहिते कविता, खरंच सांगतो. नाही, पण म्हणे तू आता आमरस केलायस घरी? या सीझनचा पहिला आमरस? आंबे आणलेस की का? नाही, घरी बटाटे आहेत ना, त्याच्यावर आंबा लिहून रस काढणार आहे. म्हणे तेरे जोक क्या कहने हो जोक के. तुझ्या जोकच्या वडिलांना ना वर्गाच्या बाहेर ओणवं उभं केलं पाहिजे. काय खरंच आंबे आणलेस? खरंच आंबे मागवले. मी त्याला निक्षून सांगितलं आंब्यावाल्याला, मस्त तयार असा पिवळा धम्मक आंबा दे, म्हणजे असं लगेच रस काढेन मी. 1,500 रुपये डझन. 3 डझन मागवलेत. हा बात आहे, म्हणजे 4,500 रुपये. बात आहे यार. काय हो, आपण कधी मागवतो का? हो, पण आता थोडे दिवस थांबायचं ना, उतरले असते आंबे. थोडं थांबलं असतो ना आपण. तुमचा हाच स्वभाव मला आवडत नाही. हे बाबा, आता खायचेत ना आंबे, मग आता नको का मागवायला? सेम टू सेम आईवर गेलाय स्वभाव तुमचा. तरीच म्हटलं, एक पान संपत आलं. आईचा विषय कसा ना निघाला अजून? कशाला आईला काढतेस मध्ये, सांग मला. आईला काढते? मला लाडू खायला मिळू नये म्हणून आई तुमची कोपऱ्यात कुठेतरी लपून ठेवायची लाडू. नंतर विचारायचं तर तिला माहित नसायचे. ठीक आहे ना, का चिडते? एकदा कधीतरी झालं ते जाऊ दे ना. आज मूड अच्छा है. जिंदगिरी छोडो, रस बीस पिळो मुंह. येस येस. चल आता मस्त, मी काय मदत करू तुला सांग. तुम्ही आता आंबेवाला येईल, पटकन रस काढून द्या, मी पटापट पुऱ्या तळते. बनवायला घेते. हो येस 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 येस. आले का आंबे? संभल के रख ना, रखते रखते रस निकलेगा तो ये क्या पिलेगा. हसून कोई नहीं हसा. एक मिनिट, आम्ही फक्त 3 डझन आंब्याची ऑर्डर दिलेली होती. हे माझ्या मते जास्त दिसत आहेत. हे जास्त आहेत आंबे. वो मेरे को कुछ पता नहीं, आपण डिलिव्हरी वाला है. नहीं, डिलिव्हरी वाला बरोबर आहे. हम इतना वने, वने लवकर बाहेर आहे जरा 1 मिनिट. काय? अरे हे तू किती डझन आले? हो, किती डझन आंब्याची ऑर्डर दिली होतीस तू? 3 डझन. हे बघ किती आल्यात. अरे नहीं, इतना नहीं हमारा, ये लेके जाओ. 3 डझन ही हमारा है. कुछ गलती झाली काही? अरे नहीं बाबा, मेरा कुछ, एक सुनो, आप एक काम करो, मेरे ऊपर कुछ नहीं, साहब से बोलो. रुको 1 मिनिट.
हाँ साहब कैसा है रे मंड्या? अरे कैसे क्या पूछते हैं इनसे बोलो. ये देखो. हॅलो हॅलो, चौगले बोलतोय आंबे आता नमस्कार नमस्कार साहेब. नमस्कार. कसे आंबे आवडले का? देवगडचा 1 नंबर हापूस आंबा आहे. जस्ट आलेले आहे. Yes, yes. गोंधळ असा झालाय की काय? खूप जास्त आंबा पाठवलाय तुम्ही. आम्ही फक्त 3 डझनची ऑर्डर दिलेली होती. हो 3 डझन. नाही सर, काहीतरी घोळ झालाय. मॅडमनी जेवढे पैसे पाठवले ना तेवढे मी आंबे पाठवलेत. किती पैसे पाठवले होते मॅडमनी? 45,000. हॅलो. काय झालं? 45,000 नाही म्हणे तू 45,000 काय 45,000 आंबा लावू मला लावतेस? चप्पल घे आणि थोबाडाला लाव तुझ्या. अगं 45,000 नाही अहो मी वेळ लागलाय का मला? मी 3 डझन 4,500 पाठवले होते. हे काय ट्रान्झॅक्शन दाखव मला. तुम्ही नाही मी काय मूर्ख आहे काय? हे बघा म्हणे 45,000 रुपये आहेत. 45,000 ट्रान्सफर केलेस म्हणे तू. तुला कळतंय का तुला? 45,000. आता हो काय करायचं? गाणं कशाला गातेस? 45,000 आता काय करायचं? आंबा परत द्यायचा. थांब 1 मिनिट थांब जरा. हो हॅलो साहेब. हॅलो बोला ना. 1 मिनिट जरा. काय झालंय? काय खूप प्रॉब्लेम एकदम डेबिट इतकं पडलेलंच नाही अनेक वर्षातून माझ्या अकाउंटमध्ये. ऐका जरा चूक झालेली आहे. काय झालं? हे कसं आहे भाऊ, आपण मराठी आहोत. त्यामुळे 3च डझन आंबा आम्ही ठेवून घेतो. बाकीचा एक्सेस आलेला आहे तो परत पाठवतो. हा नाही तसं नाही होत. एकदा माल गेला की गेला. आम्ही पुन्हा माल परत घेत नाही. नाही तसं नाही साहेब. नाही एकदा गेला की गेला आंबा. चल ठेव. एक मराठी माणूस एक मराठी ठेवला ठेवला फोन यार त्याने. ये सुना ना तुम ऐसा 2-3 पेटी जाके गोडाउन में रखो ना. अभी बोलो मत, बाद में फिर एडजस्ट करेंगे. अरे नहीं बाबा ऐसा हम काम नहीं करता है. अरे फिर ये तुम्हारे घर पे लेके जो आई को वगैरह अच्छा लगेगा खाने. हम मीठा खाते ही नहीं है. मीठा खाएगा तो डायरेक्ट बूम्बा. तुम ले. इकडे पाणी अरे पाणी आहे इथे. नाईस. म्हणे 1.5 मिनिटं झालं पाणी पितेस तू. काय म्हणे ग? 45,000 म्हणजे 30 डझन आंबा आला आपल्या घरात. तयार आंबा आहे तो. काय करायचं याचं? तुम्ही ह्याच्यावरती अंडू करून टाका ना. अंडू म्हणजे क्लिक उलटी होईल परत. हे अंडू काय करायचं? बँकेचं ट्रान्झॅक्शन आहे ते असं उलट. तुला माहिती आहे ना आपला प्रॉब्लेम आहे. हा आपल्याला नाही आकडे समजत. याआधी सुद्धा घडले नाही ही घटना. मग तू मला फोन का न केलास म्हणे काल? एवढं ट्रान्सफर करायचं एक फोन करायचास ना मला. तुम्हाला सरप्राईज आनंदाचा धक्का द्यायचा होता. आनंद त्या आंबेवाल्याकडे राहिला. नुसता धक्का दिलास तू मला. 45,000 अरे यार. सॉरी 45,000 गेले. ऐका शांत हो. हे बघा आपण एक काम करूया. आपण खाऊया. एवढे 30 डझन आंबे 360 आंबे ही बाई खाणार आहे. दर 1 सेंटीमीटरला आंबा येईल गालावर. तुला कळतंय का? अख्खी आमरा येईल तुझ्या गालावर. आंब्याचं टाळं बिळ येईल नाकातून. तुला कळतंय का? मला मुळात एक कळत. इथे बस म्हणे. माझं ना मी कधी चिडत नाही तुझ्यावर म्हणे. तू नेहमी माझ्यावर चिडतेस पण आता काम असं केलंस ना तू. मला एक कळत नाही. 45,000 रुपये ट्रान्सफर करताना तुझी अक्कल काय तुझ्या मावस बहिणीच्या डोळ्या जेवणाला गेले होते? सांग मला. बोला मलाच टोचून बोला. तुलाच बोलणार ना मग की वॉचमॅनला जाऊन बोलू खालच्या? कोणी केली मला सांग. आणि हे बघ मला भीती वाटते. इतकं काही होते. किती अति करशील का? असं कधी केलंस तू आयुष्यात? हे अति करू नकोस. मला एकदा चूक झाली. बोला. या परफेक्शन क्वीन वनी कडून एकदा चूक झाली तर बोला तिला. 45,000ची चूक नसते. खेळा असतो तो. खेळा लक्षात आलं तुला? 45,000 रुपये म्हणे. मला येतो लक्षात. काडी गोळा करून हा संसार उभा केलाय मी. पण
अरे आंबा आंबा करून घालवलास त्याचं काय? अरे नाही रे, इथे म्हणे इथे खेचायला लावू नको, जमणार नाही मला. काय करायचं या आंब्यात? बस इकडे. काय करायचं? काय करायचं या आंब्याचं? ओरडू नका, थांबा. मी केली ना चूक, मी निस्सारते. एक मिनिट. मी दादा वहिनी आई मावस बहीण तिला वाटूया माझ्या. तुझ्या माहेरी फुकट वाटायला, फुकट द्यायचं नाही त्यांना सांगून ठेवतोय. एक पैसे देणार ते आपल्याला. हो पैसे देतील. नको आम्हाला तुमचं काही फुकट पैसे देतील. तुझा दादा तो पैसे देणार आहे. ते देतील. थांबा जरा, मला फोन तर लावू दे. एक मिनिट. म्हणे म्हणे तुला माहित नाहीये तू काय केलंस ते. एक मिनिट. हॅलो 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 दादा. हा गुंडू बोलतोय. बोल दादा कसा आहेस रे? अरे मी मस्त मजेत. तू कशी आहेस? मस्त मस्त. तुझी आठवण आली म्हणून फोन केला रे. तुझी आठवण जिभेवरच असते. बोल. दादा आंबे घेतोस का रे? अगं विष पण घेन, तू दिलंस तर घेन आंबे घेन. चल 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 चल. ऐक दादा 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 विकत घेतोस का रे आंबे? हॅलो हॅलो दादा. हॅलो. नेटवर्क नाही बहुतेक. वाचा बसलीये त्याची वाचा. विकत ऐकलं ना त्यांनी, त्याची वाचा बसलीये. कळलं का? ओ भाऊजी काय बोलताय? हे कसं ऐकू आलं तुला? हे कसं ऐकू आलं? थांबा ना जरा. हॅलो दादा 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 मस्त तयार आंबे आहेत रे, एकदम देवगडचे आहेत, एकदम मस्त मोठे मोठे आंबे आहेत. घेणार आहे दादा. दादा घेणार आहे दादा. नको थांबा थांबा. हॅलो दादा घेतोस का? 1,500 रुपये डझन आहेत. घे ना. अगं वने बाय, माझा डायटिशियन आहे ना, त्याने मला सांगितलं नाही ऑगस्ट महिन्यात आंबा खा. 30 रुपये डझन होतो ना तेव्हा. दादा बहिणीला जरा मदत केली असतीस तर बरं झालं असतं. चल वने. दादा ऐक. चिंधी आहे तुझा दादा, चिंधी. जेव्हा गुरं सुद्धा खात नाहीत आंबा तेव्हा तुझा दादा खातो. 30 रुपये डझन आंबा कधी ऑगस्ट मध्ये कोण खातं का आंबा? चिंधी अख्खी फॅमिली. आता दादावर घसरू नका. आधी सांगते, आपण एवढी मोठी ऑर्डर केली, आपली चूक झाली, आपण मान्य केली पाहिजे. आपली नाही तुझी चूक आहे. आपल्यामध्ये मला नको घेऊ. मी वेगळा तू वेगळी. लक्षात ठेव. काय करायचं आंब्याचं मला सांगा. मला नाही माहिती. कर काहीतरी. हा आता काय नाही. आता तुम्ही उद्या वाशी मार्केटला जायचं आणि आंबे सगळे विकून यायचे. डबल भावात विकून यायचे सगळे आंबे. तुझा हा कणखर निर्णय. आणि तू तेल लवत गेलात. मला नाही पाठवायचं वाशीला. कळलं? माझा काय संबंध? कसं विकायचे आंबे विकणे एवढं सोपं नसतं वाशी मार्केटला. तिथे पद्धत असते, होलसेल मार्केट असतं. आधी जाऊन तिथे नंबर बिंबर काहीतरी वेगळा प्रकार असतो तो. थांबा थांबा थांबा, सुचेल मला. काय? उद्या आपण या समोरच्या फुटपाथ वरती उभं राहूया आणि टेबल लावूया. मी मिक्सर घेऊन येते, तुम्ही दूध घेऊन या. मँगो मिल्कशेक विकूया. 2 दिवसात 42,000. बघा 2 दिवसात 30 डझन आंबा तू 2 दिवसात मँगो शेक म्हणून विकणार आहेस. ऑलरेडी झालाय ना खर्च आता 45,000 रुपयाचा. अजून कशाला दुधाचा खर्च ऍड करतेस त्याच्यात? कुठलाही बिझनेस सुरू करायच्या आधी नकार घंटा असते तुमची. कुठला गाटप करतोय ना आपण. मी नाही देणार दूध बीत. अजून खर्च नाही करणार मी याच्यावर आताच सांगतो. बरं बरं, मग मी आमच्या गावाला म्हैस आहे, मी पप्पांना इथे पाठवायला सांगते. ती दूध देईल बाबा, ती तरी बनवेन मम्मी. 45,000चा आंबा आहे, त्यासाठी दूध किती द्यायला लागेल तुझ्या म्हशीला माहितीये? डिहायड्रेट होईल तुझी म्हैस दूध देऊन देऊन. दुधाच्या जागी मिल्क पावडर येईल. कळतं का तुला? बावल्यात अक्कल आहे का तुला? मग आपण एक काम करूया. आंब्यांना हिरवा रंग मारून पेरू म्हणून विकूया. पुरती वेडी झाली बायको माझी. पुरती वेडी झाली. अरे मग करा ना तुम्ही काहीतरी. सगळं या पक्षीनेच करायचं का? तुम्ही काय घरटात बघत बसणार का? काय साला एक माणूस, याचा मित्र श्रीमंत नाहीये, VIP येऊन किती 45,000 लेके जाव असं कोणीच नाही. सगळे नुसते बरमोड्यांवरती लुंग्यांवर असे बेंब्या खायला असे येतात. सनकन मारायची वाटते ना. काय करू आंब्यांचं? अरे माझा कोण मित्र? असं कोण करतो असं? हे बघ, हे स्वतः माती खाल्लीस ना. माझ्या मित्रांना शिव्या नको घालू, सांगून देतो तुला. काय चल आता मला काही माहित नाही. मला 45,000 रुपये पाहिजेत. मला काही माहित नाही. काकू टेम्पो वाला बिझनेस चालू केलाय का आंब्याचा? होय होय होय. ये रे आहेस का? कसा आलास? हा आंबा पाहिजे तुला? हो आंबा पाहिजे होता. या बाट. हा किती? अर्धा पाहिजे. अर्धा? हा देतो. अर्धा डझन घरी पाठवून देतो. अर्धा डझन काढ. नाही अर्धा आंबा दे मला. हे घ्या 5 रुपये घ्या. अर्धा आंबा खाऊन जातो. अर्धा आंबा तुझ्या बापाने खाल्लाय कधी? हा पैसे नाहीत माझ्याकडे. पैसे नाहीत तुझ्याकडे? हा हे बघितलंस तू? झालं बघितलंस का? चल 5 रुपये झाले. निघ चल. 5 रुपये पाहिजे. 5 रुपये. चल निघ. काय गरज नाही तुझी. निघ इथून. काय माणूस आहे हा. अर्धा आंबा तरी विकला गेला असता ना.
अरे कोण विकतं अर्धा आंबा खात खात कोण विकतं असं? एवढा तो बिझनेस झाला असता तुम्ही ना माझ्या स्टार्टअप मध्ये येत जाऊ नका आधी सगळ्यात गेलं तुझं स्टार्टअप माती खाल्ली असते बघ. ऐक ऐक इथे बघ, इथे ऐक ऐक असं करू मला म्हणे नको टेन्शन. शांत हो तू आधी, शांत हो. ऐक ऐक असा आंबा आपण नाही विकू शकणार. आपली काय फॅक्टरी आहे का तिकडे आंबा पोळ्या बेळ्या करतात बाबा 30-40 बायका वगैरे असं नाही आपलं काही. आपण एक काम करूया, आपण आपल्या नातेवाईकांना फुकट देऊन टाकूया. मी माझ्या ताईला देतो. मी डोंबिवलीला ताई आहे ना, तिला थोडा आंबा देऊन टाकतो. आई पण तिच्याकडेच गेलेली आहे. 4 पेट्या जास्त पाठवू. तुझ्या घरी सुद्धा पाठवूया, तुझ्या माहेरी सुद्धा. काय आलं? या पेटीतला एक जरी आंबा तुमच्या त्या ताईकडे गेला तर मी आंब्यांवर नाचे. ए म्हणे काहीतरी बोल नकोस. आंब्याची बाट पण तिच्याकडे जाता कामा नाही. माझं डोकं सटकतं. म्हणे किती दुसवास तिची. बरं ठीक आहे, ऐक नको पाठव. आता आपण काही डिसाईड करून येऊ. तू आता मग पुऱ्या करायला घेतल्या होत्यास ना, छान पुऱ्या कर. मी आमरस करतो, खाऊया छान पोटभर आमरस खाऊया, मग ठरवूया पुढे काय करायचं ते. ओके? घरात 45,000चं नुकसान झालंय. घशाखाली उतरेल कशी आमरसपुरी? अरे मग काय करायचं? मी वागू कसा? आमरसही खायचं नाही, विकायचा सुद्धा नाही, द्यायचा पण नाही. मी करू काय? एक मिनिट. हॅलो प्राजू. हाय मनू बोल. हाय, कशी आहेस? मी मस्त. बोल ग. ऐक ना, तुझे आता एक जवळ 70 एक बिझनेस झाले असतील ना आता. तर आंबे विकतेस का ग जरा 3 महिने? समर आहे, पटकन विकले जातील. अगं विकतेस काय म्हणजे? ऑलरेडी विकतेच मी. या धंद्यात पण आलीस काय ग? केव्हा? बिझनेस करतेस छान. कितीला घेशील? मी ना 1,500 रुपये डझन घेशील का ग? हे नाही म्हणे, आधीच सांगते मी. 1000ला देत असशील तर दे. आणि हेही सांगते मी पुढे 2200ला देणार आहे. 2200ला का विकणार आहेस? ग त्या आंब्यांवर माझा फोटो लावला ना की जातात 2100-2200ला. ए काय ग, थोडेसे कर ना ग. नाही बने. अरे यांचा व्यवसाय सुधारला प्रॉपर. तू संपव, नाही तर होणार नाही. असं नको. वा असंही एक आम्र आख्यान, अतिशय गोड परफॉर्मन्स, अगदी आंब्यासारखा. मस्त. प्रसादा वा, मस्त कॉन्सेप्ट होती. मस्त लिहिलं होतं. आणि त्या आंब्याच्या एवढ्या पेट्या घरात आलेल्या बघून असं हे व्हायला लागलं, कधी एकदा आंबा खातोय असं. वा बहारदार, मस्त. गिव्ह अँड टेक तुमचं या सिरीजमध्ये ऑलवेज मस्त असतो. आज आंबा आल्यामुळे त्याला एक विशेष गोडवा पण आला आणि तो शेवटचा ट्विस्टही मस्त होता. आणि प्राजक्ता, तू आता थांब, किती बिझनेस करणार आहेस तू? मला एकदम म्हणजे अतिशयोक्ती. वा, व्हेरी नाईस, मज्जा आली. सई. याला म्हणतात सिम्पल मध्ये डिम्पल परफॉर्मन्स. कुठल्याही घरात घडावं, रिलेट व्हावं असं प्रहसन होतं. आणि तुम्ही दोघेही खतरनाक परफॉर्म करता ह्याच्यामध्ये. म्हणजे केमिस्ट्री पण अफाट आहे आणि एक समीकरण ते जुळलेलं आहे. वने, तू जेव्हा या रूपात येतेस ना तेव्हा खूप मजा येते मला. आपल्या डिरेक्टर्स आणि रायटर्सना पण माहिती आहे की सीझनल फ्रुट्स खायची असतात, ती आरोग्याला चांगली असतात. सो मला असं वाटतं की सीझन प्रमाणे पण कॉन्सेप्ट ज्या येत आहेत त्या सुद्धा खूप स्तुत्य आहेत. आणि मला तुमचा परफॉर्मन्स खूप आवडला.